ते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी तुम्हाला म्हटलं की आता आम्ही आराम करतो आणि संध्याकाळी 4 वाजता आम्ही कुठेतरी जाणार आहोत. आता संध्याकाळचे 4 वाजत आलेत, त्याच्यामुळे आता जायची सगळी गडबड असणार आहे. तर आम्ही कुठे जाणार आहोत ते बघाच. मला खावाचाच माहिती. आपले हे काही याला काय झालंय. तुला सांगतो तेच की हे प्राजूच्या नादाला लागले. आता संभळ असेल किती काय काही करून आणलाय काय माहिती. पिया तुम्ही आम्हाला विचारलं देत कॉफी पितो. अरे तुला ताण लागली ना पाणी. आमच्यावर इतका अविश्वास दाखवू नका रे. काय घाबरवलं? मग त्याच्या बायकोला सांग. इकडे या जरा. हा, मगाशी कोण सांगत होतं वाघ बन म्हणून? माझ्या नवऱ्याची कंप्लेंट करतेस? पण तुम्हीच मगाशी त्याला सांगत होता ना घाबरवायला ये. आता ते पण कुठे गेले ते दोघं? तिघी जणींची कंप्लेंट आहे. या दोघी इकडे या, माझ्याकडे या. बाकीचे कुठे आहेत? तुझ्या फ्रेंड्स कुठे आहेत? मला आता खेळायला बोलवा दोघी जणी. मला बघतो दोघी जण. वाघ बंद तुम्ही सांगत नव्हतात मला. आता येणारच नाही. आता तू जायचंच नाही. आता चाललो. आता मला खेळायला पण बोलू नका. कशाला असतं का बोलू. चाललो. पुन्हा काका फोन द्रू बापू साहेब फोन द्रू. माहिती ना अशोक सराफांचा पिक्चर आहे. ते एमजी चावी. एमजी ची चावी. संतोष एमजी मध्येच आहे ना? नाही. कसलं सामान होतं काल? तुमच्या बॅग होत्या, अजून काय होतं? बॅगा होता आणि बारीक बारीक सामान पण होतं ते डब्यांच्या पिशव्या वगैरे. एवढे कपडे कुठे वाटणार? 2-3 आहेत ना, ते मस्त हे मागेच ठेवून दे. चला हे पण ठेव मागे. ड्रायव्हर गाडी काढ. दार नाही लागलंय कुणाला तुझं, नाही तर ह्याचं कोणाचं तरी. रायगडच्या खोऱ्यात बऱ्याच आदिवासी वस्ती आहेत आणि बऱ्याच ठिकाणी खूप काही गोष्टींची गरज आहे. आम्ही नेहमीच तिथे जातच असतो. यावेळेला आम्हाला एका ब्रँडने खूप सारे जॅकेट्स आणि लहान मुलांच्या गोष्टी दिल्या होत्या, ज्या त्या ब्रँडच्या अनयुज्ड होत्या. तर त्या सगळे कपडे आणि त्या वस्तू ह्या सगळ्या वाटायच्या होत्या, म्हणून आम्ही आता चाललोय रायगडच्या खोऱ्यात. चला टेंगे आले. चल तिकडे. ओळखलं तिला. त्याला गावात ये पटकन या. कुठे आहे दीपेश? तू काय कुठे आहे तो? बघ बरोबर बरोबर ओळखला. चल ये, आम्ही आलोय. अरे चल तू तिकडे. ओळखलास काय? चल चला कसं पळाला. चला तू हे या तिकडे. दीपेश कुणाचं फेवरेट? दीपिका हो ना? दीपिका काय बरं का?
इकडे काय दीपेश विसरला आम्हाला तू? केस कोणी आपले स्टाईल कुठली मारली? पप्पानी या वस्तीवरच गेल्या वर्षी आम्ही शूट केलं होतं आणि काही कारणास्तव ते सगळे व्हिडिओ थांबलेत तुमच्यापर्यंत पोचायचे, पण ते लवकरच आम्ही या पावसाळ्यात नक्की पोचवणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून फॉर दॅट. आणि मडाय स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनलवरती ते सगळे येतील. तीस टेंगे डान्स तूच करायचीस ना, दाखव करून. अरे आता नवीन जॅकेट सोबत टेंगे करून दाखव. कोणाला दिला? त्याला पण बोलव. दिला त्याला ना, छोटूला दिला. त्याला बोलवा ना त्याला. बरोबर आहे. ते काही नाही, तेवढं चालतं. ए तू घेतलास? तू घेतला? हे घे. हा कुठे गेला? दीपेश कुठे? दीपेश कुठे गायब झाला? अरे तू गायब कुठे झालास म्हटलं? झाला तुला परफेक्ट झाला शर्ट? दाखव, बटन लाव ना. हे बरोबर झालं का? हे झालं जॅकेट झालं असं. हे बेदू मुडायचे ह्याचे बटन लाव. ए बाबू तू घालून नाही बघितलं का? झालं का तुला? हा झालं. हे याने घातलंय बघ. अरे वा, हे भारी. एक नंबर. हे घे, सांग, हे बटन घालून बघ. घाल कपडे. वा दीपेश बघ. आणखी दा हे बघ. बघ छोटू त्याला मोठा कोण आले? हे बघ घाल. ए जाऊ नका. बोलवा ना. त्या पोरांना बोलव सगळ्यांना. कोण लहान पोरं राहायला नको, सगळ्यांना ते बोलवलंच नाही. गेलं ना? दर्शनाला तुला मोठा पाहिजे? मोठा बरोबर आहे. नक्की बघितलंस. थँक्यू ताई. बाय बाय. बाय. मोठ्यात गेलो होतो माझ्या मित्राच्या सासूरवाडीला. तर तिथे आहे ना, डोंगराच्या टोकावर आहे ना, वरात म्हणून असं तिथे म्हणजे प्रचलित अशी गोष्ट आहे. तिथे ना की लग्नाची वरात चालली होती आणि वरून वीज पडलेली, सगळेजण तिकडे फ्रीज झाले म्हणून. तर असे ना याना केव्ह सारखे रॉक फॉर्मेशन आहेत डोंगराच्या वरती. माहितीत का तुम्हाला? ऐकलंय मी त्याच्याबद्दल. तर ही स्टोरी ऍक्च्युली कोकणात सगळीकडे असते. आजी पण मला सांगते वेगवेगळ्या ठिकाणाची वरात चाललेली, वीज पडली आणि मग ते सगळे लोक फ्रीज झाले आणि ते फ्रीज झाले, ते दगड तयार झाले त्याच्यात. धनवीच्या डोंगराचा आपल्या साऊथ कडून दिसणारा व्ह्यू हा साऊथचा एरिया. ओके. हा पहिला राजधानी म्हणून निवडलेला. हा, स्वराज्याची राजधानी कुठे बसवायची, तर भरपूर मोठा मोकळा स्पेस कुठे आहे, तर ह्या डोंगरावर वरती खूप मोठी मोकळी जागा आहे. ऑलमोस्ट एक 4-5 स्क्वेअर फूट वरती एरिया होईल, एवढा मोठा एरिया आहे आणि सुटेबल होता. पण त्या डोंगराला एका ठिकाणी अप्रोच आहे की जिथून शत्रू इझिली आरामात येऊ शकतो वरती. म्हणून मग हा डोंगर कॅन्सल केला आणि ह्याच्या पुढचा जो रायरीचा डोंगर होता तो डोंगर निवडला आणि राजधानी बसवली आणि मग रायरीच्या डोंगराचं नाव पडलं रायगड. ओके.
कोकण दिवा किल्ला आणि ह्याच्या डाव्या साईडला हे जे टोक दिसते बघ आणि त्या टोकावर एक झेंडा फडकताना दिसतोय ते टिवळ्याचं टोक. इथे पण वरती चालत जाता येतं. टिवळ्याचं टोक. हा टिवळ्याचं टोक. आणि हे सगळे टेहळणी बुरुज वगैरे म्हणजे त्या काळी हे सगळे किल्ले जे होते छोटे छोटे ते टेहळणी किल्ले होते. तिथून टेहळणी केली जायची इकडे सगळे व्यापारी मार्गांवरती किंवा जे काही ऍक्टिव्हिटीज होत असतात तिकडे त्या ऍक्टिव्हिटीज वरती. मस्त वाटते ना. बाकी कोणी यंगस्टर राहत नाहीत. सगळे यंगस्टर पुणे मुंबई सुरत. पण आपण लहान मुलांचे कपडे द्यायला जातो मग आहेत की नाही लहान मुलं? त्या वरच्या गावांमध्ये सांगतो मराठी अच्छा अच्छा गावांमध्ये. ओके. आणि आपण ज्या तिकडे चाललोय दुसरीकडे तिकडे आदिवासी वडे तिथे लहान मुलं आहेत. आदिवासी जनरली मायग्रेट करून जात नाहीत पुढे बाहेर. कसं ते आपलं मूळ धरून तिथेच असतं. थांब. कुठे मागे तर घे. मला दिसला. अजून मागे अजून मागे. झाडावर? हो हो मागे घे. खूप हा तो बघतो बघ. दिसला? अरे काय नजर आहे. कुठे? ये. हे थांब शंतू तू थांब. तो मोठा आहे. कुठे हलतोय? हा दिसला दिसला ना? हे हा एवढा जवळ का जातोय? ए खाली उतर वहिनी. गेला ना? कुठे गेला? अरे आत्ता तर इथे होता. हा कॅट स्नेक आहे. कुठं आहे? हा बघ इकडे तर या जवळच आहे पुढे. कुठे गेला? हा बघ इथे हा इथे फिरतो. हा तो बघ तो बघ कॅट स्नेक. कुठे गेला? हा फोस्टन कॅट स्नेक. शोधते. हा बघ खाली बघा. खाली बघा. नाही खाली नसेल वरतीच आहे. नाही पायाखाली वगैरे. मला तो गाडीत ना दिसला. विचार कर. हा दिसला हे बघ. काय नजर होती. मग? पहिला स्पॉटिंगला आपल्याला घेऊनच जायला लागेल आता. कुठे आहे होत केवढ्या झाडाने आम्ही गाडीत ना बघितला. हो तेच आमचं तेच प्लॅन चाललाय. येस मी पुढे सर जातंय करतो तुम्हाला वाटतं फोन. ते, थांबा. इथून फेस भारी दिसते इथून. जा तिकडे जा. तिकडे जा माझी पटते. नाही बिंदास काही प्रॉब्लेम नाही. हे पण किती लांब आहे. छोटा हा? आहे खूप. ह्याचे 10-12 फूट असतात. नाही असतात पण आता पण तरी पण लांबच येतो बघ. मला तू घेऊन जंगलात फिरत जा. पुढे आला हो मला तू घेऊन जंगलात फिरत जा कारण मला असं चालता असे पक्षी प्राणी दिसत असतात. येस नेक्स्ट वाईल्ड लाईफ ट्रिप कन्फर्म आपली. बघ गाडीतनं स्पॉट केलंय मी. गाडीतनं मी बाहेर उतरलो तेव्हा. त्याला पक्षी आणि प्राणी सांगितलंस की तो धाडकन उतरतो. खेळतायत ते. ए सगळ्या पोरांना बोलवा लहान पोरांना. अरे पळू नका. बोलवा. पळा म्हणतात. आम्ही एवढी गँग कुठे घेऊन जाणार आहोत. जाऊ या इथे या पटकन या. लवकर. चला. चालतंय. जवार अरे वा. सारा जवार आहे सर. पिंक ब्लू जवार त्याला बाकी कुठे गेली पोरं सगळी. खाली गेले अर्धी खेळायला. क्रिकेट कुठे खेळतायत. तिथं टाटा. ए बाय बाय. आता ती लांब आहे का? आईला जेवण नाही रोड मध्येच आहे. कुठे आहे कुठल्या ठिकाणी सांग मला. जाताना गांगवलीला लेफ्ट साईड. नाही तर तू परत नेशील कुठेतरी लावून. ती काट्याची वाडी तिकडे खूप पोरं आहेत. तू घाल. मोठा टॉय ना. ए इकडे आबो होतो काय. त्याला दे ए, हा शेवट होतो. बरोबर आहे. काय करतो याला? काय पाहिजे. घट्ट होतोय.
टोपी संपली बाबा. टोपी संपली. टोप्या संपल्या. लहान मुलं भरपूर आली ना, टोप्या होत्या तेवढ्या सगळ्या संपल्या. ओके. अच्छा, तुझं 12वी नव्हतं बरोबर 12वी. डिप्लोमा डिग्री नंतर मी आलोच नव्हतो इकडे. कसलं चेंज झालंय, वेगळं झालंय. म्हणजे हे बांधले लोकांनी. आणि अशा प्रकारे रायगडच्या खोऱ्यातल्या 3 वस्तींवरती जाऊन आम्ही मुलांना ती जॅकेट्स, टोपी आणि ते चष्मे या सगळ्या गोष्टी वाटल्या. अशी बरीच ठिकाणं अजून बाकी आहेत. आलो बाबा घरी. चला आता. ती सासूबाई बघ देवाला काहीतरी सांगते, ओरडते वाटतं. बघ सासूबाई देवाला काहीतरी सांगते. हा सासूबाईंचा आणि देवाचा जाम बडबड चालू असते. काहीतरी सांगत असणार. काय सांगत होतीस? काहीतरी बरंच बोलून होती ती बघ. बोल ना. मारतो थोडी. मारतो. ठीक आहे. ए काय सांगत होतीस? देवाला काय सांगत होती? काय सांगू चांगलं ना मुलाबाला ना सकिट. आणि आम्ही घरी पोहोचलो तर बघितलं इकडे सेलिब्रेशन चालू आहे. तर ही सगळीजणं का नाचतायत, यांचं काय सेलिब्रेशन चालू आहे आणि आता काय घरात सेलिब्रेशन आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळणार. सो स्टे ट्यून. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.